पर जो याजक के काम करने के लिए उनको चुना और पहला जो प्रक्रिया है वो चुना ആദ്യത്തെ നടപടിക്രമം എന്ന് പറയുന്നത് അവരെ തെരഞ്ഞെടുക്കുക എന്നുള്ളതാണ്. ആരെ? ഹൗരോനെയും തന്റെ പുത്രന്മാരെയും തെരഞ്ഞെടുക്കുക എന്നുള്ളതാണ് ഇവിടെ നമുക്ക് കാണുവാനായിട്ട് സാധിക്കുന്നത്. इस प्रकार ठीक उसी प्रकार हम परमेश्वर के याजक बनने के लिए हम नया नियम का विश्वासियों को ना परमेश्वर के संतानों को परमेश्वर के याजक बनाने के लिए क्या किया? हम परमेश्वर के भवन में हमारा जन्म हुआ, परमेश्वर की भवन में हमें जन्म हुआ. यूहन्ना सुसमाचार 1 अध्याय का 12 पद में है, जिन्होंने यीशु को ग्रहण किया उसने उन्हें परमेश्वर के संतान होने का अधिकार दिया. ऐसा हम लोग पढ़ते हैं कि ദൈവത്തിന്റെ ഭവനത്തിൽ നാം ജനിക്കണം എന്നുള്ളതാണ് ദൈവം വെച്ചിരിക്കുന്ന വ്യവസ്ഥ. അതിനായിട്ട് യേശുക്രിസ്തുവിനെ സ്വന്തം രക്ഷിതാവായും കർത്താവായിട്ട് അംഗീകരിക്കുമ്പോൾ ദൈവമക്കളാകുവാനുള്ള ആ വലിയ അധികാരവും പദവിയും ദൈവം നമുക്ക് നൽകി തന്നിരിക്കുന്നു. അങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ ഭവനത്തിൽ നാം ജനിക്കുമ്പോൾ ജനിക്കുമ്പോൾ എന്താ സംഭവിക്കുന്നത്? നമ്മെ ആ പദവിയിലേക്ക് ദൈവം നമ്മെ ആക്കുകയാണ് ചെയ്യുന്നത്. यूहन्ना सुसमाचार 3 अध्याय में भी हम लोग वो बात को पढ़ते हैं, जिन्होंने ईश्वर नया सिरों से ना जन्मे तो परमेश्वर का राज्य देख नहीं सकता. निकोदिमोस को बोला तुम नया जन्म पाना है, नया जन्म के द्वारा परमेश्वर की भवन में तुम्हारा जन्म होता है. ऐसा करके वचन में जो लिखा हुआ है, പുതിയതായിട്ട് ജനിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ഭവനത്തിന്റെ അംഗങ്ങളായി തീർന്ന് ആ പുരോഹിത പദവി നമ്മളിലേക്ക് ലഭിക്കുകയാണ് ചെയ്യുന്നത്. कब परमेश्वर ने हमें चुना? कब परमेश्वर ने हमें चुना? एफेसियों का पत्री में 1:4 में हम लोग पढ़ते हैं, क्या है? पृथ्वी का नेव डालने के पहले परमेश्वर ने हमें चुना है. पृथ्वी का नेव डालने के पहले, इसका मतलब क्या है? कोई पृथ्वी का सूर्य नहीं बना और चांद को नहीं बना, पहाड़ को नहीं बना और आकाश को नहीं बना, पृथ्वी को नहीं बना, और सब कुछ बनाने के पहले क्या किया? मुझे और आपको परमेश्वर ने चुना है. कितने एक आश्चर्य की बातें हैं, कितने एक अचंभा की बातें हैं कि परमेश्वर मुझे चुना है. एक पद मुझको वचन में बहुत अच्छा लगता है, वो पद में आप लोगों के सामने पढ़ना चाहता हूँ. भजन संगीता उसका 139 ഒരു വാക്യം ഇത് പ്രത്യേകമായിട്ട് നമ്മുടെ തെരഞ്ഞെടുപ്പിനെ കുറിച്ച് പറഞ്ഞിരിക്കുന്നത് എനിക്ക് വളരെ വളരെ ഇഷ്ടമുള്ള ഒരു ഭാഗമാണ്. 139 സങ്കീർത്തനം അതിന്റെ 16 വാക്യം. भजन संगीता 129 उसका 18-16 आयत. तेरी आंखों ने मेरे बेडोल तत्व को देखा, बेडोल तत्व को देखा. മലയാളത്തിൽ പറഞ്ഞിരിക്കുന്നത് ഞാൻ പിണ്ണാകാരമായിരുന്നപ്പോൾ ദൈവം എന്നെ അറിഞ്ഞു എന്ന് വായിക്കാൻ. പിണ്ണാകാരം എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ അമ്മയുടെ വയറ്റിൽ ഒരാകൃതി ഇല്ലാതെ, ഒരു രൂപമില്ലാതെ, ഒരു മാംസ കഷണമായിട്ട് കിടന്ന സമയത്ത് ആരെന്നെ കണ്ടു? എന്നെ ദൈവം കണ്ടു എന്നാണ് പറയുന്നത്. എത്രയോ അത്ഭുതകരമായ ഒരു കാര്യമാണ് നമ്മുടെ തെരഞ്ഞെടുപ്പിനെ കുറിച്ച് ഇവിടെ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. യഹാ पर बताने का तात्पर्य क्या है? और तेरी आंखों ने, भजनकार कहता है, तेरी आंखों ने मेरे बेडोल तत्व को देखा. बेडोल का मतलब क्या है? बेडोल का मतलब कोई रूप नहीं है, कोई आकृति नहीं है, कोई किसी को ऐसा पहचान सकता है. बेडोल का मतलब जैसे एक मांस का टुकड़ा, जैसा जब मैं मां का पेट के अंदर में जो पड़ा था उसी समय में कौन जाना है? और परमेश्वर मुझे जाना है और परमेश्वर मुझे देखा है. इसलिए क्या है? हम लोग परमेश्वर का चुना हुआ लोग हैं कि परमेश्वर ने हमें अद्भुत रीति से चुना है और परमेश्वर के अद्भुत चुनाव हमारे जीवन में हुआ है, ताकि हम लोग आज परमेश्वर के चरणों में या एक याचक के पद हमने पाया और हम लोग पुरोहित का पद हमने पाया. वो परमेश्वर का बहुत बड़ा योजना के अनुसार परमेश्वर ने मुझे और आपको चुना है. അവിടെ നാം കാണുന്നത് ദൈവം നമ്മെ തെരഞ്ഞെടുത്തത് എത്രയോ ഒരു അത്ഭുതമായിട്ടാണ്. നാം ഒന്നുമല്ലായിരുന്നപ്പോൾ, പിണ്ണാകാരമായിരുന്നപ്പോൾ ദൈവത്തിന് നമ്മെ തെരഞ്ഞെടുക്കുവാനായിട്ട് പ്രസാദമായി. നാം ഒരിക്കലും അങ്ങനെ ഒന്നും വന്നവരല്ല, എന്നാൽ ദൈവം അറിഞ്ഞുകൊണ്ടാണ് നാം ഈ വലിയ പദവി ലഭിക്കുവാനായിട്ടിടയായത്. तब इस पद जो परमेश्वर ने हमें चुना और याजक होने के लिए सबसे पहले और उसकी प्रक्रिया वो है कि परमेश्वर ने हमें चुना है. और वो किस उद्देश्य से परमेश्वर ने हमें चुना, वो बात को
चुनाव का विषय में जो इलेक्शन वो बहुत बड़ा सब्जेक्ट है, उसके विस्तार से मैं जाना उस तरफ जाना नहीं चाहता हूं। अगर जाएगा तो हमारे क्लास खत्म नहीं होता, इसलिए और इतने ही मैं बोलकर मैं आगे बढ़ना चाहता हूं, क्योंकि जो परमेश्वर हमें चुना ये बात समझे, क्योंकि हम सब जानते हैं कि हमको परमेश्वर ने चुना हुआ है। ताकि चुना हुआ किस उद्देश्य से परमेश्वर हमें चुना, നമ്മെ ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തു എന്നുള്ളത്, തെരഞ്ഞെടുപ്പ് എന്നുള്ള വിഷയം വളരെ വിശാലമായിട്ട് പഠിക്കുന്ന ഒരു വിഷയമാണ്. അതിലേക്ക് പോകാൻ ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. അങ്ങനെയാണെങ്കിൽ നമുക്ക് ഈ ക്ലാസ് അവസാനിപ്പിക്കാൻ കഴിയില്ല. എന്നാൽ നമുക്കെല്ലാവർക്കും അറിയാം നാം ദൈവത്തിന്റെ തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവരാണ്. ഏതവസ്ഥയിലായിരുന്നപ്പോൾ ദൈവം നമ്മെ തെരഞ്ഞെടുത്തു എന്ന് നാം ചിന്തിക്കുകയുണ്ടായി. എന്നാൽ നമ്മുടെ തെരഞ്ഞെടുപ്പിന്റെ പിന്നിൽ ദൈവത്തിന് വലിയൊരു ഉദ്ദേശമുണ്ട് എന്നുള്ളത് നാം മനസ്സിലാക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. അതാണ് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പ്രായോഗികമായിട്ട് നമുക്ക് ചിന്തിക്കേണ്ട കാര്യം. व्यवहारिक तौर पे हमें समझना है और शिक्षा के तौर पर, डॉक्ट्रिनली शिक्षा के तौर पर परमेश्वर ने हमें चुना उससे न जाकर के, और अपने व्यवहारिक जीवन में, व्यवहारिक बातों में परमेश्वर हमें चुना है बोलकर हमें जानना है किस उद्देश्य से परमेश्वर ने हमें चुना। एक पद में पढ़ना चाहता हूँ और यूहन्ना सुसमाचार 15 अध्याय 16 पद, യോഹന്നാൻ സുസമാചാർ 15 अध्याय, യോഹന്നാൻ സുവിശേഷം 15 अध्याय അതിന്റെ 16 वाक्य, वहां पर हमने ऐसा पढ़ते, योहन्ना सुसमाचार 15 अध्याय की 16वीं आयत, वहां पर हमने क्या पढ़ते, तूने मुझे नहीं चुना परंतु मैंने तुम्हें चुना और तुम्हें नियुक्त किया कि तुम जाकर फल लाओ और तुम्हारा फल बना रहे। यहाँ पर जो परमेश्वर के वचन में प्रभु यीशु मसीह अपने चेलों को बोल रहा है क्या है, तूने मुझे नहीं चुना, तूने मुझे नहीं चुना। यीशु मसीह बोल रहा है कि तूने मुझे नहीं चुना, फिर क्या किया, मैंने तुम्हें चुना है। നമ്മൾ ദൈവത്തെ തെരഞ്ഞെടുത്തതല്ല, മറിച്ച് ദൈവം നമ്മെ തെരഞ്ഞെടുത്തു എന്നാണ് കർത്താവിടെ ശിഷ്യന്മാരോട് പറയുന്നത്. അവിടെ എന്താ പറഞ്ഞത്, അതുകൊണ്ട് തുമേ നിയുക്ത് കിയ, നമ്മളെ നിയോഗിച്ചിരിക്കുന്നു. എന്തിനു വേണ്ടി, തൂ ജാക്കർ ഫല്ലാവോ, ഫലം കായ്ക്കുവാൻ, ഫലം കൊണ്ടുവരുവാനായിട്ട് ദൈവം എന്ത് ചെയ്തു, എന്നെയും നിങ്ങളെയും നമ്മെ ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തു. ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തു. എന്നെ ഇന്ന് യാചകൻ പുരോഹിതനാക്കി തീർത്തത്, ദൈവത്തിന്റെ പുരോഹിതവർഗമായിട്ട് എന്നെ തീർത്തത് വെറുതെ അല്ല. എന്റെ ജീവിതത്തിലെ വലിയൊരു ഉത്തരവാദിത്വം എന്താണ്, ഞാൻ ഫലം കൊണ്ടുവരുവാനായിട്ടിടയായി തീരണം. फल बहुत सारे फल लाओ, हम कैसे फल ला सकते हो, परमेश्वर के वचन में बहुत सारे वचन उसके विषय में बोलने के लिए है, लेकिन मैं जल्दी कुछ बातों को उस विषय के बारे में बताकर आगे बढ़ना चाहता हूँ और किस प्रकार हम परमेश्वर के लिए फल ला सकते हो। और पहला भजन संगीता 1 अध्याय, वहां पर जो है क्या ही धन्य है जो परमेश्वर के वचन पर परमेश्वर के व्यवस्था पर दिन रात ध्यान करता रहता है। क्या ही धन्य है जो परमेश्वर के वचन पर दिन रात ध्यान करता रहता है। उसको एक वृक्ष के समान तुलना किया हुआ है। क्या है, बहते नालियों के किनारे लगाया हुआ वृक्ष जैसा वो ऋतु में फलती है, उसकी पत्ता मुरझाता नहीं है। और यहाँ पर जो फल लाने वाला एक वृक्ष के जैसा और फल लाते हैं, ऋतु में फलती है, फल लाता है, कौन है, उसको उस पेड़ के समान है जो वचन पर ध्यान करते रहता है। और സങ്കീർത്തനം 1-ാം സങ്കീർത്തനത്തിൽ വായിക്കുന്നത് ഫലം കായ്ക്കുന്നതിനെ കുറിച്ചുകൂടെ പറയുന്നത് എന്താണ്, ന്യായപ്രമാണം രാപ്പകൽ ധ്യാനിക്കുന്ന മനുഷ്യൻ ഭാഗ്യവാൻ. അവനെ കുറിച്ച് പറയുന്നത് എന്താണ്, അവൻ ആട്ടിരിക്കത്ത് നട്ടിരിക്കുന്നതും ഇലവാടാത്തതും ആയ വൃക്ഷം പോലെ ഇരിക്കും, തക്ക കാലത്ത് ഫലം കായ്ക്കുന്നതും ഇലവാടാത്തതുമായ വൃക്ഷം പോലെ ഇരിക്കുമെന്ന് വായിക്കുന്നു. അപ്പോൾ ആ വൃക്ഷം ഫലം കായ്ക്കുന്നതിന്റെ കാരണം, ആ വൃക്ഷത്തിന്റെ ഇല വാടാത്തിരിക്കുന്നതിന്റെ കാരണം അതെന്താണ്, അത് ആറ്റരികത്ത് നട്ടിരിക്കുന്ന വൃക്ഷം പോലെയാണ്. ആ വൃക്ഷത്തെ എന്തിനോടാണ് സമാനമാക്കിയിരിക്കുന്നത്, न्यायप्रमाणते ध्यापकल ध्यानिക്കുന്ന मनुष्य। मेरे प्रिय भाइयों बहनों, हम लोगों का जीवन में बात को समझना है कि हम फल लाने के लिए परमेश्वर के वचन में हम मन लगा के रहना है, हमारा जड़ पकड़ना है। और जिस प्रकार वो पेड़ जो है और वो वृक्ष है और उसकी जड़ और बहते नालियों के किनारे लगा हुआ है, उसका जड़ पानी में फैल जाता है ताकि वो उसकी पत्ता मुरझाता नहीं है और वो क्या करते हैं, वो ऋतु में फलती है। देखना, और कैसा, किस कारण, इसका कारण क्या है, उसका जड़ कहाँ पर है, उसका जड़ पानी में है। क्योंकि हमारा जो जड़ है
हमेशा किस में लगाए रहना चाहिए? परमेश्वर की वचन में लगाए रहना चाहिए। परमेश्वर के वचन को जो रात दिन मनन करता है और सिस्टमैटिकली जो स्टडी करता है, उसका जीवन में क्या कर सकते हैं? फल ला सकते हो। और परमेश्वर ने मुझे और आपको चुनने का उद्देश्य क्या है? बहुत सा फल लाओ। कैसे हम फल ला सकते हो? जो व्यक्ति रात दिन परमेश्वर के वचन पर ध्यान करता रहता है। और दूसरी बात है, और प्रभु यीशु मसीह ने जो एक उपमा बताया था, जो प्रभु यीशु मसीह ने एक दृष्टांत बताया था, वो है कि बीज बोने वाले का जो दृष्टांत है। और उस दृष्टांत के बारे में हम लोग देखते हैं, कुछ बीज रास्ते के किनारे गिरा, कुछ बीज पथरेलू जगह में गिरा, कुछ बीज झड़ी के बीच में गिरा, कुछ बीज क्या कहाँ गिरा? और अच्छा भूमि में गिरा है. രണ്ടാമതായിട്ട് പറയുവാനായിട്ട് ആഗ്രഹിക്കുന്നത് ഫലം കായ്ക്കുവാൻ നമ്മെ സഹായിക്കുന്ന ഘടകമെന്ന് പറയുന്നത് കർത്താവ് ഒരു ഉപമ പറഞ്ഞു. വിത്ത് വിതയ്ക്കാൻ പോകുന്നവന്റെ ഉപമ. ഒന്നാമത് വഴികരിയിൽ വീണു, രണ്ടാമത് പാറസ്ഥലത്ത് വീണു, മൂന്നാമത് മുള്ളിനരികിൽ വീണു, നാലാമത് നല്ല നിലത്ത് വീണു. നിലത്ത് വീണ വിത്ത് 30, 60, 100 മേനി 100, 60, 30 മേനിയായിട്ട് ഫലം കൊടുക്കുവാനായിട്ട് ഇടയായി. മറ്റ് സ്ഥലത്തുള്ള വീണ വിത്തുകളെല്ലാം ഫലം കൊടുക്കുവാൻ കഴിഞ്ഞില്ല. പല കാരണങ്ങൾ അതിനുണ്ട്, അതൊന്നും വിവരിക്കുവാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. और फल दिया हुआ बीज कहाँ गिरा है? वो है अच्छा जगह में गिरा है. वो हमारे जीवन का मन है. हमारे जीवन में और विषम परिस्थिति से गुजर रहे हैं. बहुत सारे बातें हमारे जीवन में है. हमारे पारिवारिक जीवन है, हमारा संसारिक जीवन है. उस प्रकार का जीवन के साथ में हम चलने की वजह से क्या करते हैं? जिस प्रकार हम पूरी तरह से मन लगाकर परमेश्वर के लिए समय नहीं दे पा रहा है, परमेश्वर के लिए अपना जीवन को समर्पित नहीं कर पा रहा है. इस कारण से क्या है, जितना कुछ हो सकता है, जैसा हमारे प्रभु चाहता है उसी प्रकार क्या नहीं कर सकते, हम लोग परमेश्वर के लिए फल नहीं ला सकता है. इस कारण क्या करते हैं हम, और इस प्रकार के जो संसार का अनविषम परिस्थिति हमारे जीवन में आने के द्वारा क्या करते हैं, हम फल नहीं दे सकता है. लेकिन जो फल अच्छे तैयार किया हुआ भूमि, हमारा जीवन को, हमारा मन को, हमारा जीवन को हमेशा तैयार रखना है. और प्रभु के लिए हमेशा हम लोग तैयार रखना, तब क्या कर सकता है कि हम बहुत सा फल ला सकते हैं. और നമ്മുടെ ജീവിതം എന്ന് പറയുന്നത് ദൈവത്തെ പൂർണ്ണമായ ഒരു നല്ല നിലമാക്കി നാം തീർക്കണം. ജീവിതത്തിന്റെ പല പ്രശ്നങ്ങൾ, പ്രതികൂലങ്ങൾ, നമ്മൾക്ക് മുൻപോട്ട് പോകാൻ കഴിയാത്ത പല അവസരങ്ങൾ, മുള്ളിനെ പോലെ ഞെരിച്ചു കളയുന്ന അനേക സന്ദർഭങ്ങൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ കടന്നു വരുന്നത് കൊണ്ട് എന്താണ്, കർത്താവിന് വേണ്ടി ഫലം കായ്ക്കുവാൻ വേണ്ട നിലയിൽ കഴിയാതെ പോകുന്നു. അതുകൊണ്ട് എന്തായി തീരുന്നു, നമുക്ക് കർത്താവിന് കൂടുതൽ ഫലം കൊടുക്കുവാൻ കഴിയുന്നില്ല. കർത്താവ് ആഗ്രഹിക്കുന്ന പോലെ നമ്മെ പുരോഹിതന്മാരാക്കി തീർത്തത് കൊണ്ട് കർത്താവിന് വേണ്ടി ഫലം കൊടുക്കുവാൻ നമുക്ക് കഴിയാതെ പോകുന്നു. എന്നാൽ എങ്ങനെ ഫലം കൊടുക്കുവാൻ കഴിയും? നല്ല നിലത്ത് വീണ വിത്ത് പോലെ നമ്മുടെ ജീവിതത്തെ ദൈവത്തിന്, കർത്താവിന് വേണ്ടി ക്രമീകരിക്കുവാനായിട്ട് ഒരു സമർപ്പണ ജീവിതത്തോടുകൂടെ നമ്മെ തന്നെ ഒരുക്കുവാനായിട്ട് ഒരു നല്ല നിലമായി നമ്മുടെ ജീവിതത്തെ ഒരുക്കുവാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. ആ നിലയിൽ ഒരുക്കപ്പെട്ട ഒരു ജീവിതം ദൈവം നമ്മെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നു. അവിടെയാണ് फलम ഉണ്ടാകുന്നത് എന്ന് നമുക്ക് കാണുവാനായിട്ട് സാധിക്കുന്നുണ്ട്. तीसरी बात है जो फल लाने के लिए यूहन्ना सुसमाचार 12 अध्याय की 24 आयत में पढ़ते हैं, गेहूं का दाना नीचे गिरे तो जो नहीं मरते तो ऐसे रहेंगे, यदि मरते तो क्या होगा, बहुत सा फल लाएंगे. गेहूं का दाना नीचे गिरकर मर जाना है, माने वो फटना है. और उसके वो बीज जो है और मिट्टी और पानी के साथ मिल करके क्या करे, और वो फट जाना है. फटने से क्या होता, उसमें से मैंने वो पौधा निकल जाएगा. पौधा निकल करके एक वृक्ष जैसा होगा, उसके समय में वो फल ले सकता है. ये क्या दिखाता है कि हम जो प्रभु के लिए अपने आप को मार डालना है. जब तक प्रभु के लिए अपने आप को मार नहीं डालोगे, हम क्या नहीं कर सकते, परमेश्वर के लिए फल नहीं दे सकते हो. और ये बात को हमें समझना जरूरी है. ഗോതമ്പ് മണി നിലത്ത് വീണെന്ന് ചാകുന്നില്ല എങ്കിൽ തനിയെ ഇരിക്കും, ചത്തുവെങ്കിലോ അനേക ഫലങ്ങൾ ഉണ്ടാകുമെന്ന് അവിടെ നമുക്ക് വായിക്കുവാനായിട്ട് സാധിക്കുന്നുണ്ട്. ആ ഗോതമ്പ് മണി അങ്ങനെ തന്നെ ഇരുന്നാൽ ഒരു ഫലവും ഉണ്ടാകില്ല. എന്നാൽ ചാകുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അത് മുറിഞ്ഞ്, അത് പൊട്ടി, അതിൽ നിന്ന് മുള വന്ന്, അതിൽ നിന്നൊരു തയ്യായിട്ട് തീർന്ന്, അത് വളർന്ന് പന്തലിച്ച്,
അതിൽ നിന്ന് മനോഹരമായ ഫലം പുറപ്പെടുവിക്കുവാനായിട്ട് സാധിക്കും. അതെന്താണ് കാണിക്കുന്നത്? നമ്മുടെ ക്രിസ്ത്യ ജീവിതത്തിൽ നാം നമ്മെ തന്നെ മരിപ്പിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. നമ്മുടെ ചില സ്വഭാവങ്ങളെ നാം മരിപ്പിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. ഞാൻ എന്നുള്ള ഭാവത്തെ മരിപ്പിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. എന്നുള്ള ചില പാപ സ്വഭാവങ്ങളെ ഞാൻ മരിപ്പിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. എങ്കിൽ മാത്രമേ ദൈവത്തിന് വേണ്ടി ഫലം കായ്ക്കുവാനായിട്ട് സാധിക്കുകയുള്ളൂ. അവിടെ दൈവം परमेश्वर मुझे चुना है और उस फल लाने के लिए, इसलिए क्या करना, मुझे अपने आप को मार डालना है. मेरे जीवन के स्वभाव को जो परमेश्वर को नहीं भाता है, उस स्वभाव को मुझे मार डालना है. मेरा ईगो में मार डालना है. मेरा कुछ और संसार का लोभ लालच को क्या करना, मुझे मार डालना है. तब क्या हो सकता है? तब हम परमेश्वर के लिए फल ला सकते हो. इस प्रकार परमेश्वर के लिए हम फल ला सकते हैं. और दूसरी बात है, और चौथी बात है, यूहन्ना सुसमाचार 15 अध्याय में हम लोग पढ़ते हैं. 15 अध्याय के 2 बात में क्या है, जो डाली मुझ में है और नहीं फलती उससे काट डालता है, और जो फलती है वो उसको छोड़ता ताकि और फले. और यहाँ पर एक और बात जो क्या है कि क्या करना है, जब प्रूनिंग मैंने डाली को काट डालना है. और डाली जो दाखलता में जो डालियां हैं, वो डालियों में क्या करते हैं, अंगूर का फल लग जाता है. लेकिन ऐसा कुछ डालियां हैं उसमें फलती नहीं है, और उस जो फलती नहीं है उसको क्या करते हैं, काटते हैं, झाड़ देता है, ताकि उससे बहुत सा फल लाने के लिए. उस प्रकार परमेश्वर कई समय में हमारा जीवन में क्या करते हैं, काटने का जो प्रक्रिया जो करेगा, जो प्रोसेस, द प्रूनिंग प्रोसेस, ऐसा करके क्या करते हैं, हमारा जीवन में कुछ फल लाने के लिए. ये तो हमारा मसीह जीवन का कष्ट को दिखाता है. कई समय में हम कष्ट से गुजरना पड़ता है. कई समय में हम लोग कष्ट के साथ में अपना मसीही जीवन को बिताना पड़ता है. क्यों इस कष्ट हमारे जीवन में आते हैं? उसका कारण वही है, क्या है, हम बहुत सा फल लाने के लिए, परमेश्वर के फल लाने के लिए. इसलिए और ഇവിടെ നാലാമതായിട്ട് നമ്മൾ ഫലം കായ്ക്കുന്ന സഹായിക്കുന്ന കാര്യം, നമ്മുടെ ഈ കൊമ്പുകളെ വെട്ടുന്നു, ചെത്തിവെടുപ്പാക്കൽ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഫലം കായ്ക്കുവാൻ നമ്മെ സഹായിക്കുന്നു. ചില രോഗങ്ങളിൽ കൂടി, ചില പ്രശ്നങ്ങൾ കൂടി കടത്തിവിട്ട്, ഇപ്പോൾ നാം അഭിമുഖീകരിക്കുന്ന മഹാമാരി, ഇതിൽ കൂടി നമ്മളെ കടത്തിവിട്ട് നമ്മെ ഒന്ന് ശോധന ചെയ്യുവാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. എന്തിനു വേണ്ടി? നാം കർത്താവിന് വേണ്ടി ഫലം കായ്ക്കുവാൻ ദൈവം നമ്മെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നു. അങ്ങനെ നാം ദൈവത്തിന് ഫലം കൊടുക്കുവാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. യാചകന്മാരായതിൽ പുരോഹിതന്മാരായി നമ്മെ തെരഞ്ഞെടുത്തത് എന്തിനു വേണ്ടിയാണ്? ദൈവത്തിന് വേണ്ടി ഫലം കൊടുക്കുവാനായിട്ടാണ്. ഉസ് പ്രകാർ हम फल ला सकते हो. क्योंकि परमेश्वर ने मुझे और आपको याजक के पद की ओर चुना है, इतना बड़ा सौभाग्य की ओर चुना है, ताकि हमारा जीवन के द्वारा क्या करें, हम परमेश्वर के बहुत सारा फल देना है, ताकि हमें परमेश्वर क्या करेंगे, काटेंगे और झाड़ेंगे. हमारा जीवन में दर्दनाक जीवन होंगे, दर्दनाक अवस्था की ओर हमें गुजरना पड़ेंगे. और इस अवस्था से होकर के हम गुजर करके क्या हो सकता, हम परमेश्वर के लिए बहुत सा फल ला सकते हो. और 5वां अध्याय का 15 का 5 में हम लोग पढ़ते हैं. 15 का 5 में क्या हम पढ़ते हैं, और वहां पर हमने क्या 5वां आयत में യോഹന്നാൻ സുവിശേഷം 15-ാം അധ്യായം അതിന്റെ 5-ാമത്തെ വാക്യം, मैं दाखलता हूं तुम डालियां हो, जो मुझ में बना रहता है वो मेरे और मैं उसमें वो बहुत फलता है. जो मुझ में बना रहता है, जो मुझे बना रहता है, दो दाखलता में जो डालियां बने रहता है, वो क्या कर सकता है, वो डालियां फलते हैं. കർത്താവിൽ പറ്റിയിരിക്കുന്ന, അല്ലെങ്കിൽ കർത്താവിനോട് മുന്തിരിവള്ളിയോട് പറ്റിയിരിക്കുന്ന, ചേർന്നിരിക്കുന്ന കൊമ്പുകൾ ആയിട്ട് തീരുമ്പോൾ അത് ഫലം കായ്ക്കുമെന്ന് ഇവിടെ കാണുകയാണ് ചെയ്യുന്നത്. ताकि परमेश्वर मुझे और आपको चुना कि परमेश्वर का याजक होने के लिए, याजक के पद के लिए परमेश्वर ने मुझे और आपको चुना. किसके लिए चुना है? कि फल लाने के लिए, परमेश्वर के लिए फल लाने के लिए मुझे और आपको चुना है. पहला उद्देश्य हमने देखा कि मुझे चुनने का पहला उद्देश्य क्या है? पहला उद्देश्य परमेश्वर के लिए फल लाना. हमने देखा है क्या क्या तरीके से हम लोग फल ला सकते हो, परमेश्वर के वचन पर ध्यान करने के द्वारा, और हमें अपने आप जीवन को एक अच्छा भूमि के जैसा हम तैयार करने के द्वारा,
हम अपने खुद को मार डालने के द्वारा, हमारा जीवन में आने वाला विषम परिस्थिति के द्वारा और परमेश्वर में के साथ हम बने रहने के द्वारा क्या कर सकते हैं? हम परमेश्वर के लिए फल ला सकते हो। उस प्रकार अपने आप को तैयार करना है। एक और देश की ओर जाएंगे हम लोग। हमारा मुख्य जो पद है उसमें हम लोग एक और देश को देख सकते हैं। पहला पत्रस 2:9 ഒന്ന് പത്രോസ് 2-ാം അധ്യായം 9-ാം വാക്യത്തിൽ മറ്റൊരു ദേശത്തെ കുറിച്ച് നമ്മളെ തിരഞ്ഞെടുത്തതിന്റെ ഉദ്ദേശത്തെ കുറിച്ച് അവിടെ വ്യക്തമാക്കുന്നതായിട്ട് കാണുവാനായിട്ട് കഴിയും। 1 पत्रस 2-ാം അധ്യായം അതിന്റെ 9-ാമത്തെ വാക്യം। पहला पत्रस 2 अध्याय की 9 आयत में हम लोग पढ़ते, हम लोग इस प्रकार पढ़ते हैं, पर तुम एक चुना हुआ वंश और राजपदधारी, याजकों के समाज और पवित्र लोग और परमेश्वर की निष्प्रजा हो, इसलिए कि जिन्हें तुम्हें अंधकार में से अपनी अद्भुत ज्योति में बुलाया उनके गुण प्रकट करो। यहाँ पर जो प्रेरित पत्रस ने बोलता है कि तुम चुना हुआ है। तुम्हें किस लिए चुना? किस उद्देश्य से परमेश्वर ने इतना बड़ा सौभाग्य दिया, राजपदधारी, याजकों का समाज दिया? इसका कारण क्या है? उसके पीछे का रहस्य क्या है? इससे पीछे का उद्देश्य क्या है? उद्देश्य क्या है? यहाँ क्या लिखा हुआ है कि उसका गुण പ്രകട് കരോ। അന്ധകാരത്തിന് അത്ഭുത പ്രകാശത്തിലേക്ക് വിളിച്ചവന്റെ സൽഗുണങ്ങളെ ഘോഷിപ്പാൻ തക്കവണ്ണം തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ട ജാതിയും രാജകീയ പുരോഹിത വർഗവുമാക്കി നമ്മെ തീർത്തു. നമ്മെ രാജകീയ പുരോഹിത വർഗമാക്കി തീർത്തതിന്റെ കാരണം എന്താണ്? വിളിച്ചവന്റെ സൽഗുണങ്ങളെ ഘോഷിക്കുവാൻ. എന്റെ പ്രിയ സഹോദരി സഹോദരന്മാരെ, നമ്മെ ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തിരിക്കുന്നത് അവന്റെ വിളിച്ചവന്റെ സൽഗുണങ്ങളെ ഘോഷിക്കുകയാണ്. ആരാണ് നമ്മെ വിളിച്ചത്? നമ്മെ വിളിച്ചവൻ നമ്മുടെ കർത്താവാണ്. അന്ധകാരത്തിൽ കിടന്ന, പാപത്തിൽ കിടന്ന, പിണ്ണാരാരമായി കിടന്നപ്പോൾ എന്നെ കണ്ട കർത്താവ്, ഞാൻ ഉലക സ്ഥാപനത്തിന് മുമ്പ് എന്നെ കണ്ട കർത്താവ്, എന്നെ തെരഞ്ഞെടുത്തതിന് പിന്നിലെ ഏറ്റവും വലിയ ഉദ്ദേശം എന്ന് പറയുന്നതാണ് വിളിച്ചവന്റെ സൽഗുണങ്ങളെ ഘോഷിക്കുക। और मेरे प्रिय भाइयों बहनों, हमें चुनने का, परमेश्वर मुझे और आपको चुनने का उद्देश्य क्या है? चुनने का उद्देश्य है कि हम उसका गुण को प्रकट करें। किसका गुण? हमारे जिसने हमें बुलाया है। किसने हमें बुलाया? प्रभु परमेश्वर ने हमें बुलाया, प्रभु यीशु मसीह ने बुलाया, और उसके द्वारा हमारे उसके गुण को प्रकट करें। क्या है उसका गुण? और उस पत्रस ने उसका कई गुणों के बारे में जो बताया है। पहला पत्रस 2:21 से लेकर के हम लोग पढ़ते हैं। ഈ കർത്താവിന്റെ ഗുണങ്ങള്, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ഗുണങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ അവന്റെ സദ്ഗുണങ്ങളെ ഘോഷിക്കുവാനായിട്ടാണല്ലോ ദൈവം നമ്മെ തെരഞ്ഞെടുത്തിരിക്കുന്നത്. അപ്പോൾ ആ കർത്താവിന്റെ സദ്ഗുണങ്ങൾ എന്തൊക്കെയാണെന്നുള്ളത് ചുരുക്കമായിട്ടൊന്ന് ചിന്തിക്കേണ്ടത് വളരെ ആവശ്യമായിരിക്കുന്ന കാര്യമാണ്. അതിനായിട്ട് പത്രസിന്റെ 1-ാം ലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 21 മുതലുള്ള വാക്യങ്ങളാണ് വായിക്കുന്നത്। 21 से लेकर के 2 अध्याय के 21 से लेकर पढ़ते हैं। मैं तुम्हें इसलिए बुलाया कि बुलाए गए हो, क्योंकि मसीह भी तुम्हारे लिए दुख उठाकर तुम्हें एक आदर्श दे गया कि तुम भी उनके पद चिन्हों पर चले। यीशु मसीह ने यहाँ पर हमारे लिए क्या किया? हमारे लिए एक आदर्श दिया है। क्या करने के लिए? और हम उसके पद चिन्हों पर चले, उसकी पद चिन्हों पर चले। उसका फुटप्रिंट, जो प्रभु यीशु मसीह जिस मार्ग से चला, जिस स्वभाव से चला, उसी पद चिन्ह पर चलने के लिए क्या किया? परमेश्वर हमें एक आदर्श लिया। കർത്താവ് നമുക്കൊരു മാതൃക വെച്ച് ചെന്നിരിക്കുന്ന, അവന്റെ കാൽച്ചുവടുകളെ പിന്തുടരുവാൻ ഒരു മാതൃക വെച്ചേച്ചു പോയിരിക്കുന്നു എന്ന് ഇവിടെ പത്രാസ് പറയുകയാണ്. എന്തെല്ലാമാണ് അവന്റെ കാൽച്ചുവടുകൾ, എന്തെല്ലാമാണ് അവന്റെ മാതൃകകൾ? ഈ 22 മുതലുള്ള വാക്യങ്ങളിൽ നമുക്ക് കാണുവാൻ കഴിയും। क्या क्या है उसका जो पद चिन्ह, उसका आदर्श क्या क्या है? पहली आयत में पहली बात है 22 आयत में, ना तो उसने पाप किया और न उसको मुंह से छल की कोई बात नहीं निकली। അവൻ വായിൽ പാപം ചെയ്തില്ല, വായിൽ നിന്ന് വഞ്ചന ഉണ്ടായിട്ടില്ല। यहाँ पर जो प्रभु यीशु मसीह के स्वभाव में सबसे पहला जो स्वभाव, जो पहला आदर्श क्या है? प्यूरिटी ऑफ हिज लाइफ। यीशु मसीह का पवित्र जीवन, बिल्कुल पवित्र जीवन था प्रभु यीशु मसीह का। जो पवित्र जीवन, यीशु मसीह का पवित्र जीवन को इस धरती पर रहते समय में कई लोगों ने प्रमाणित किया है, और प्रमाणित किया हुआ बातें हैं, बहुत ऐसे प्रमाणित किया हुआ बात है कि प्रभु यीशु मसीह का पवित्रता का जीवन को कौन कौन बताया? यहाँ पत्रस बोलता है उसने पाप नहीं किया, ना तो उसने पाप किया। पत्रस ने
33.5 साल यीशु मसीह को अच्छी तरह से जांच लिया। यीशु मसीह का हर पल में, हर वक्त में, हर घड़ी में यीशु मसीह के साथ चला हुआ एक पतरस जैसा व्यक्ति प्रभु को अच्छी तरह से चख लिया हुआ वो पतरस बोलता है, क्या बोलते हैं कि उसने कोई पाप नहीं किया। यहाँ जो ഇവിടെ നാം കാണുന്നത് പത്രോസ് പറയുന്നത് അവനിൽ പാപമറിയാ, അവനിൽ പാപമില്ല എന്ന് കാണുക. പാപം ചെയ്തിട്ടില്ല. 3.5 വർഷക്കാലം കർത്താവിനോടുകൂടെ നടന്ന പത്രോസ്, കർത്താവിന്റെ എല്ലാ നടപ്പിലും എല്ലാ സ്ഥാനങ്ങളിലും കർത്താവിനോടുകൂടി ഇരുന്ന പത്രോസ്, അവനെ ശരിയായിട്ട് മനസ്സിലാക്കിയ പത്രോസ് പറയുകയാണ്, അവൻ പാപം ചെയ്തിട്ടില്ല, അവന്റെ വായിലൊന്നും വഞ്ചന ഉണ്ടായിട്ടില്ല, അവൻ എന്തെല്ലാം പറഞ്ഞു, ആർക്കും ഒരു വഞ്ചനാപരമായ കാര്യം അവൻ പറഞ്ഞിട്ടില്ല. बिल्कुल वो पवित्र व्यक्ति था, पवित्र व्यक्ति था। हम लोग पतरस ने बोला और पौलुस ने क्या बोला प्रभु यीशु मसीह के बारे में, 2 कुरिन्थिया 5:21 में, और क्या बोला है, पाप में अज्ञान था, പാപം അറിയാത്തവൻ. 2 കൊരിന്ത്യർ 5:21 വാക്യത്തിൽ പൗലോസ് പറയുന്നത് എന്താണ്, പാപം അറിയാത്തവൻ, पाप से अज्ञान था जो प्रभु यीशु मसीह, और पतरस उस प्रकार गवाही दे रहा है। और यूहन्ना वो भी प्रभु यीशु मसीह के एक चेला था, प्रिय चेला था, जो जिसको ज्यादा प्रेम करता था, जिसको प्रेम का प्रेरित बोल करके नाम धारण किया हुआ है। उन्होंने क्या बोलता है, उनमें पाप नहीं है, അവനിൽ പാപമില്ല. पहला यूहन्ना 3:6, 1 യോഹന്നാൻ 3-ാം വാക്യം, അവനിൽ പാപമില്ല എന്ന് യോഹന്നാൻ സാക്ഷ്യപ്പെടുത്തി. यहाँ पर 3 प्रेरित लोगों ने प्रभु यीशु मसीह का पवित्रता के बारे में गवाही दिया। पहले पतरस बोला पाप नहीं किया और पाप को नहीं जानता, पौलुस बोला, और यूहन्ना बोला उन पर पाप नहीं है। इससे बढ़कर क्या गवाही चाहिए? एक बात को प्रमाणित करने के लिए परमेश्वर के व्यवस्था के अनुसार 2-3 गवाहों के द्वारा क्या कर सकता है, एक बात को पक्का कर सकता है। यहाँ पर प्रभु यीशु मसीह के बारे में और उसकी निष्पाप अवस्था को, पवित्रता को 3 लोगों ने की गवाही दे चुका है कि उन्होंने पाप नहीं किया। कितना बड़ा बात है, क्योंकि प्रभु यीशु मसीह में हम पवित्रता को पूरा हम देख सकते हैं। और एक जो प्रभु यीशु मसीह का दुख यंत्रणा के समय में कितने लोगों ने गवाही दिया मालूम है, और 4-5 लोगों ने गवाही दिया। कौन बोला पहले, और एक सूबेदार ने बोला, सूबेदार ने लूका सुसमाचार 25:47 में हमने पढ़ा, निश्चय वो मनुष्य धर्मी था। सूबेदार ശതാധിപൻ പറഞ്ഞു ഇവൻ നീതിമാനായിരുന്നു എന്ന് അവനെ കുറിച്ച് പറയുകയുണ്ടായി. दूसरी बात है यहूदा इस्करियोता जो प्रभु यीशु मसीह को पकड़वाया, उन्होंने मत्ती रसूल समाज 27 की 4 पद में है, मैंने निर्दोष को घात किया, पकड़वा कर पाप किया, निर्दोष है बोल करके इस यहूदा इस्करियोता ने बोला, യൂദാ ഇസ്കറിയോത്ത ने बोला പറഞ്ഞു അവൻ നിർദോഷനായ രക്തത്തെ ഞാൻ കാണിച്ചു കൊടുത്തത് പറയുന്നു. उसके बाद में और ये कुकर्मी बोला है, क्या है, हमने ന്യായാനുസാരം ദണ്ഡ് പा रहा है, उन्हें कोई अनुचित काम नहीं किया, നമ്മൾ ന്യായമായ ശിക്ഷ അനുഭവിക്കുന്നു, ഇവനൊരുതാത്തൊന്നുമില്ല എന്ന് ക്രൂശിലെ കള്ളൻ പറയുണ്ടായി. അതുപോലെ തന്നെ വിസ്തരിച്ച പീലാത്തോസിന്റെ ഭാര്യ എന്താ പറഞ്ഞത്, दूसरे धर्मी के मामला में कोई हाथ नहीं डालना, और वो धर्मी है, उसके धर्मी के बातों में तुम हाथ नहीं डालना. और പീലാത്തോസിന്റെ ഭാര്യ പറഞ്ഞു നീതിമാനായ വ്യക്തിയുടെ കാര്യത്തിൽ ഇടപെടരുതെന്ന് പിലാത്തോസിന്റെ ഭാര്യ പിലാത്തോസിന് പറഞ്ഞു. പിലാത്തോസ് എന്താ പറഞ്ഞത്, പിലാത്തോസിനെ क्या बोला, मैंने इस धर्मी को के लहू में निर्दोष हूं. നോക്കുക, പിലാത്തോസിനെ बोला ഈ നീതിമാന്റെ രക്തത്തിൽ എനിക്കൊരു പങ്കുമില്ല എന്ന് പിലാത്തോസും പറഞ്ഞു. അവനെ വിസ്തരിച്ച പിലാത്തോസിന് പോലും കർത്താവിൽ ഒരു കുറ്റവും കാണുവാൻ കഴിഞ്ഞില്ല. इतना कौन है, वो पवित्र है, प्रभु यीशु मसीह पवित्र है, तो उसका गुण को प्रकट करे. कैसा हम प्रकट करना है, हमारा क्या काम है कि प्रभु यीशु मसीह पवित्र है, उसके उस पवित्र होने का कर हमारा क्या काम है. प्रेरित पतरस ने बोला क्या है, जो प्रभु का वचन को बताता है, मैं पवित्र हूं इसलिए तुम भी पवित्र बनो. यही हमारे जो व्यवहारिक जीवन में हमारा काम है. यदि प्रभु यीशु मसीह पवित्र है, यीशु मसीह का गुण को प्रकट करना हमारा कर्तव्य है, ताकि प्रभु यीशु मसीह पवित्र है, इसलिए हम क्या करें, हम भी क्या करें, पवित्र बने. ये पहला पत्रस 1:16, 1 പത്രോസ് 1-ാം വാക്യം അവിടെ വായിക്കുന്നത്, ഞാൻ വിശുദ്ധനായിരിക്കാൻ നിങ്ങളും
വിശുദ്ധരായിരിപ്പീൻ. ഇവിടെ നാം കണ്ടത് കർത്താവ് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ പാവനമായ ജീവിതം, പവിത്രമായ ജീവിതം, പരിശുദ്ധമായ ജീവിതമാണ്. ആ ജീവിതം കൊണ്ട് നമ്മൾക്ക് എന്താ ഉണ്ടാകേണ്ടിരിക്കുന്ന ഗുണം, അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ കർത്തവ്യം എന്താണ് എന്ന് പറയുന്നത്? നമ്മുടെ കർത്താവ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത് അവന്റെ കാൽച്ചുവടുകളെ പിന്തുടരുവാൻ അവനൊരു മാതൃക വെച്ചു പോയിരിക്കുന്നു. അവന്റെ ഒന്നാമത്തെ മാതൃക എന്ന് പറയുന്നത് അവന്റെ വിശുദ്ധമായ ജീവിതമാണ്. അതുകൊണ്ട് അവൻ വിശുദ്ധനായിരിക്കാൻ നിങ്ങളും വിശുദ്ധരായിരിപ്പീൻ. നമ്മെ ദൈവം വിശുദ്ധരാക്കി തീർത്തു. പാപമംഗലമായ ജീവിതത്തിൽ നിന്ന്, പാപത്തിൽ നിന്ന് നമ്മെ, എന്നെയും നിങ്ങളെയും വിശുദ്ധരാക്കി തീർത്തപ്പോൾ ഒരു വിശുദ്ധമായ ഒരു ജീവിതമാണ് നമ്മൾ കൂടി ആഗ്രഹിക്കുന്നത്. ആ ഒരു പരിപാവനമായ ഒരു ജീവിതമാണ് ഒരു പുരോഹിതൻ എന്നുള്ളതിൽ നമ്മൾ ഇന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നത്. എന്നാൽ പല സന്ദർഭങ്ങളിൽ നമ്മൾ ആ വിശുദ്ധിയെ കാത്തു സൂക്ഷിക്കുവാൻ കഴിഞ്ഞിട്ടുണ്ടോ? വിശുദ്ധി നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പലപ്പോഴും അനർത്ഥമാക്കി തീർക്കാൻ കഴിഞ്ഞിട്ടുണ്ടോ? നമ്മെ ഒന്ന് പരിശോധിക്കുവാൻ ദൈവം നമ്മൾക്ക് ആഗ്രഹിക്കുന്നു. ഒരു पवित्रता का जीवन को जीना है, हमारा जीवन में उस पवित्रता को बनाए रखना जरूरी है। और पहला स्वभाव यीशु मसीह का स्वभाव क्या है? वो प्रभु यीशु मसीह में वो पवित्रता हम देख सकते हैं. दूसरा जो बातें है, और उसके 23वें आयत में രണ്ടാമത്തെ കർത്താവിന്റെ മാതൃകയിലെ രണ്ടാമത്തെ കാര്യം, അതിന്റെ 23ാമത്തെ വാക്യം, പത്രോസ് 2 23 വാക്യം. वो गाली सुनकर गाली नहीं देता और दुख उठाकर किसी को भी धमकी नहीं देता, पर अपने आप को सच्चे न्याय के हाथ में सौंपता था. यहाँ पर मैं क्या देखता है? प्रभु यीशु मसीह का दूसरा एक स्वभाव है, he is not taking any revenge. और जो प्रभु यीशु मसीह किसी के साथ में कोई रिवेंज नहीं लेता, पलटा नहीं ले रहा है. യേശു കർത്താവ് പകരം ചെയ്യുവാനായിട്ട് ആഗ്രഹിക്കാത്തവരായ കർത്താവ്. അതാണ് കർത്താവിന്റെ രണ്ടാമത്തെ ഇവിടെ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. അവിടെ പറയുന്നത് गाली सुनकर गाली नहीं देता था, दुख उठाकर किसी को भी धमकी नहीं देता था, और अपने आप को सच्चे न्याय के हाथ में सौंपता था. हम लोग जानते हैं जब प्रभु यीशु मसीह को दुख और यंत्रणा दुख देता था, पिटाई और उसके सताता था, और उसके चुपचाप सह लिया. यशायाह नबी ने बोला है, जिस प्रकार भेड़ बकरियों को ऊन कतरने के समय वो चुपचाप शांत रहता है, उस प्रकार प्रभु यीशु मसीह ने शांत रह करके और सारे कष्टों को, सारे पीड़ाओं को, सारे वेदनाओं को यीशु मसीह सह लिया. उसके मुंह से एक भी शब्द उसके खिलाफ ने बोला नहीं है, सब कुछ शांत होकर के किया, कोई पलटा नहीं लिया. यीशु मसीह का जो स्वभाव है, पलटा नहीं लिया हुआ स्वभाव है. वो स्वभाव हमारे जीवन में भी होना जरूरी है. रोमियो का पत्री 12 अध्याय का 19वां वाक्य 19वां आयत में जो हम लोग पढ़ते हैं कि प्रभु यीशु मसीह किसी से पलटा नहीं लिया, तो हमारा काम क्या है? हमें भी क्या नहीं करना है करके प्रेरित कहता है कि हम भी किसी से पलटा नहीं ले. और रोमियो का पत्री 12 अध्याय का 19 पद, റോമിയോ പത്രി 12 അധ്യായം 19, റോമാലേഖനം 12-ാം അധ്യായം 19-ാമത്തെ വാക്യത്തിൽ നാം വായിക്കുന്നത്, തന്നെ ശകാരിച്ചിട്ട് പകരം ശകാരിക്കാതെയും തന്നെ വിഷമറിഞ്ഞിട്ട് ന്യായമായെങ്കിൽ കാര്യം വരവേൽപ്പിക്കുകയാണ് കർത്താവ് ചെയ്തത്. അതുകൊണ്ട് നാം കാണുന്നത് കർത്താവ് ഒരിക്കലും പ്രതികാരം ചെയ്തില്ല, ആരോടും പ്രതികാരം ചെയ്തില്ല. ആ ഒരു സ്വഭാവമാണ് കർത്താവിൽ ഉണ്ടായിരുന്നത്. കർത്താവ് ആരോടും പ്രതികാരം ചെയ്യാതിരുന്നപ്പോൾ നമുക്കുള്ള കർത്തവ്യമാണ് നാമും ആരോടും പ്രതികാരം ചെയ്യരുത് എന്നുള്ളത് ദൈവത്തിന്റെ വചനം ഓർപ്പിക്കുന്നു. रोमियो का पत्री 12 का 19 में हम लोग पढ़ते हैं, और हे भाइयों, बदला न लेना, परंतु परमेश्वर के क्रोध के अवसर दे, क्योंकि लिखा है, बदला लेना मेरा काम है. प्रभु कहता है कि मैं ही बदला दूंगा. बदला नहीं लेना. मुझे और आपके ऊपर में किसी के ऊपर में बदला लेने के लिए परमेश्वर ने अनुमति नहीं दिया. क्यों अनुमति नहीं दिया? यीशु मसीह खुद किसी का बदला नहीं लिया है. यीशु मसीह को में कुछ आपत्ति किया हुआ, यीशु मसीह के ऊपर में अत्याचार किया हुआ किसी के ऊपर उसने बदला नहीं लिया. इसलिए नहीं लिया, इसलिए मुझे और आपको भी बदला नहीं लेना है. परमेश्वर के वचन में हम लोग पढ़ते हैं, और एक याचक होकर के परमेश्वर ने हमें याचक के पद की ओर चुना है ताकि उसका गुण को प्रकट करें. यीशु मसीह का गुण को हम प्रकट करना शायद हो सकता है और दूसरा व्यक्ति मुझे बहुत नुकसान पहुंचा दिया और मुझे बहुत बुरी तरह से मेरे साथ व्यवहार किया, ताकि हमारा पुराना मनुष्य क्या चाहते हैं, उसको बदला लो, उसको मारो, उसको गाली दो, और उस प्रकार का जो पुराने स्वभाव हमारे अंदर से निकलते जाएगा. लेकिन नया मनुष्य तो बोलते हैं बदला नहीं ले लो, और बदला नहीं लेना, उसके साथ कुछ नहीं बोलना.
देखिए हम लोग क्या किसको सुनना है, पुराना मनुष्यत्व को ना सुनेगा तो क्या होगा, प्रभु का आदर्श हमारे जीवन में नहीं रख सकते हैं। और फिर प्रभु का आदर्श हमारे जीवन में रखना है तो नया मनुष्यत्व का बात को सुनकर हम उस बात को अंगीकार करें। यहाँ पर प्रभु यीशु मसीह की किसी से पलटा नहीं लिया, बदला नहीं लिया, इसी प्रकार हम भी किसी से बदला ना ले। और उस फिर वापस हम लोग पहला पत्रस में आएंगे। വീണ്ടും നമ്മൾ മടങ്ങി പത്രോസിന്റെ ലേഖനത്തിലേക്ക് വരാം. അവിടെ 24ാമത്തെ വാക്യത്തിൽ കാണുന്നത്, वो 24 में पढ़ते हैं, वह आप भी अपने पापों को अपने देह पर लिए हुए क्रूस पर चढ़ गया, जिससे हम पापों के लिए मरकर धार्मिकता के लिए जीवन बिताएं। कि यीशु मसीह ने क्या किया, हमारे पापों को अपने देह पर उठा लिया। जो पाप ये तो भयंकर एक बोझ है, भयंकर एक पाप जो है बहुत बड़ा भयंकर भारी है, भार है। और वो क्या किया, हमारे प्रभु यीशु मसीह क्या किया, अपने ऊपर लिया। जिस भार लेकर के मैं और आप चलता था, उस पाप का बोझ लेकर मैं और आप चलता था, लेकिन हमसे वो बोझ लेकर प्रभु यीशु मसीह ने क्या किया, अपने ऊपर रख दिया, अपने कंधों पर रख करके हमें क्या किया, उस भार से, उस बोझ से हमें बचा लिया। वो है प्रभु यीशु मसीह का जो स्वभाव है। इसलिए क्या किया, और प्रभु यीशु मसीह हमारे भार को उतार करके अपने ऊपर लिया। इस प्रकार हमें भी क्या करना है, और he has taken our burden, जो यीशु मसीह हमारा भार को अपने ऊपर उठा लिया। നമ്മുടെ ഭാരത്തെ, പാപഭാരത്തെ കർത്താവ് തന്റെ ചുമലിലേറ്റു, നമ്മെ സ്വതന്ത്രരാക്കി തീർത്തു। പാപഭാരവും ഏറ്റ് വളരെ ത്യാഗം കഷ്ടം സഹിച്ച് നാം ഭയങ്കരമായ ഭാരമേറ്റുകൊണ്ട് നാം നടക്കുകയായിരുന്നു. എന്നാൽ നമ്മുടെ കർത്താവ് നമ്മുടെ ഭാരത്തെ അവന്റെ മേളിൽ ഏറ്റുകൊണ്ട് നമ്മെ സ്വതന്ത്രരാക്കി തീർത്തു. तो प्रभु यीशु मसीह कर्ताव നമ്മുടെ ഭാരം ഏറ്റതുകൊണ്ട് നമ്മുടെ ജോലി എന്താണ്, हमारे कर्तव्य क्या है, यीशु मसीह हमारे भार उठाया, ताकि मेरे और आपका कर्तव्य क्या है। गलातियों का पत्र 6वां अध्याय उसके 2 पद में നമ്മുടെ ഉത്തരവാദിത്വം എന്താണെന്നുള്ളത് ഗലാത്യ ലേഖനം 6-ാം അധ്യായം അതിന്റെ 2-ാം വാക്യത്തിൽ നമുക്ക് വായിക്കുവാനായിട്ട് കഴിയുന്നുണ്ട്। गलातियों का पत्र 6वां अध्याय उसका 2 पद में लिखा हुआ है, और वहां पर क्या लिखा है, तुम एक दूसरे का भार उठाओ। हमारे कर्तव्य एक दूसरे के തമ്മിൽ ഭാരങ്ങളെ ചുമപ്പീൻ। കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു അത് നമ്മുടെ പാപഭാരത്തെ ഏറ്റെടുത്തു, നമ്മെ രക്ഷിച്ചു, നമ്മളെ വീണ്ടെടുത്തു. അതൊരു വശത്ത് ശരിയാണ്, അതാണ് അതിന്റെ യഥാർത്ഥത്തിലുള്ള കാര്യം. എന്നാൽ നമ്മുടെ ഭാരങ്ങളെ, നമ്മളുള്ള ഭാരങ്ങളെ കർത്താവ് ചുമന്നു എന്നുള്ളത് നമുക്ക് ഒരു മാതൃകയാണ്. അപ്പോൾ ആ മാതൃക നാം എങ്ങനെയാണ് നാം പിൻചെല്ലേണ്ടത്, ആ തമ്മിൽ ഭാരങ്ങളെ ചുമക്കുന്ന മുഖാന്തരം നമ്മുടെ प्रभु यीशु मसीह हमारे पाप का बोझ से उठाया और उठा करके हमारे लिए एक आदर्श रखा। हम उस आदर्श को अपने जीवन में हम कैसे लागू करेंगे, और हम एक दूसरे की भार उठाने के द्वारा हमारे सह विश्वासियों के जीवन में और सह भाई बहनों के जीवन में, परिवारों के जीवन में कई प्रकार की समस्या है, कई प्रकार की बोझ उठा करके जो लोग चलते हैं, लेकिन उनको क्या करना है, हम लोग उनके भार उठाने के लिए हम तैयार हो जाए। हम एक दूसरे की भार उठाने वाला बनना बहुत जरूरी है। यह है प्रभु यीशु मसीह का एक आदर्श। और उसके बाद में और 25वें आयत में जो लिखा हुआ है, पहला पत्रस 4:2 का 25 में, 2 पत्रस 2-ാം अध्याय 25-ാം वाक्यम, क्योंकि तुम पहले भटकी भेड़ों के समान थे, वो अपने प्राणों को रखवाले और अध्यक्ष के पास लौट गए हो। जो यहाँ पर यीशु मसीह ही restored others। प्रभु यीशु मसीह क्या किया, प्रभु यीशु मसीह हमें क्या किया, मैंने भटकी हुए भेड़ों के समान हम भटकता था, और क्या है, हमें प्राणों की रखवाली करके क्या किया, हमें एक स्थान में प्रभु ने हमें रखा हुआ है। कि प्रभु यीशु मसीह का आदर्श क्या था, हम लोग भटके हुए भेड़ों के समान थे। हम लोग पाप के कारण पापी होकर के इस दुनिया में हम भटके हुए भेड़ों के समान भटकता था, और हमारा कोई रखवाला नहीं था, हम अपने मनमर्जी चलता था। लेकिन क्या किया, प्रभु यीशु मसीह ने इस संसार पे आकर के क्या किया, हम भटके हुए भेड़ों के समान हम भटकता था, लेकिन हमें क्या किया, एक अध्यक्ष के पास हमें लेकर आया, यानी कि परमेश्वर के साथ में लेकर आया।
मुझे और आपको भटके हुए भेड़ों के समान था। प्रभु यीशु मसीह ने हमें वह खींच कर निकाला और लेकर के हमें और वो भेड़शाला में लेकर के आया और भेड़शाले में आकर के हमारे जीवन में एक स्थिरता को दिया है। इसी प्रकार परमेश्वर ने हमें किया है। ഇവിടെ നാം വായിക്കുന്നത് നാം അലഞ്ഞുടങ്ങുന്ന ആടുകളെ പോലെ ആയിരുന്നവരായിരുന്നു. നാം അലഞ്ഞു നടക്കുന്നവരായിരുന്നു. ഒരു നിലയിലും നമുക്കൊരു നമ്മുടെ അധ്യക്ഷനായവരിലേക്ക് വരുവാൻ നമുക്ക് കഴിയാതെ നമ്മൾ അലഞ്ഞു കിടക്കുന്നവരായിരുന്നു. എന്നാൽ അലഞ്ഞു കിടന്ന നമ്മെ എന്തായിരുന്നു അധ്യക്ഷനായ ആ ദൈവത്തിന്റെ അടുത്തിലേക്ക് കൊണ്ടുവന്നു. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ഉത്തരവാദിത്വം എന്താണ്? നമ്മുടെ ഉത്തരവാദിത്വം गलाती लेखन 6 अध्यायम അതിന്റെ 1-ാമത്തെ വാക്യം, गलातियों का पत्री 6वां अध्याय का 1 पद, जो प्रभु यीशु मसीह हमें, मुझे और आपको भटके हुए भेड़ों के समान हम भटकता था, हमें अध्यक्ष पास हमें लेकर आया, ताकि मेरे और आपका कर्तव्य क्या है? ये गलातियों का पत्री 6:1 में, हे भाइयों, यदि कोई मनुष्य किसी अपराध में पकड़ा भी गए तो तुम भी आत्मिक हो, नम्र और के साथ ऐसे के संभालो और अपनी की चौकसी रखो कि तुम भी परीक्षा में ना पड़ो। और हमारे सहविश्वासियों में कुछ लोग है क्या है और कुछ भटक गया है और अपराधों के पकड़ा भी गए, भटक गया, क्या करना? उसको रेस्टोर करना है, उसको प्रभु के वश में उनको लेकर आना है, उसको समझा करके उसको भटकने का अवस्था से उनको क्या करना? वापस आने के लिए, प्रभु में वापस आने के लिए हम उसको प्रोत्साहन देना, यही हमारा जो कर्तव्य है। इस प्रकार का आदर्श हमारे जीवन में होना चाहिए। जिस प्रकार प्रभु यीशु मसीह उस प्रकार की आदर्श रखा है, उसी प्रकार की आदर्श जो प्रभु यीशु मसीह ने रखा है, उस प्रकार की आदर्श हमारे जीवन में जो रखना है। और ये जो 2 उद्देश्य हमने देखा, पहला है परमेश्वर में चुनने के द्वारा पहला उद्देश्य हम फल लाने वाला बने, और दूसरी बात है परमेश्वर में चुनने का उद्देश्य है उसका बुलाने वालों का गुण को प्रकट करना, प्रभु यीशु मसीह का स्वभाव, यीशु मसीह का आदर्श हमारे जीवन में हम लेकर के चले, वही है। तीसरा उद्देश्य को बोलकर मैं समाप्त करना चाहता हूँ। दूसरा തെസ്സലോനിക്കർക്ക് പത്രി 3-ാമത്തെ ഉദ്ദേശം, നമ്മെ ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തതിന് 3-ാമത്തെ ഉദ്ദേശം പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. 2 തെസ്സലോനിക്ക ലേഖനം 2-ാം അധ്യായം അതിന്റെ 13-ാമത്തെ വാക്യം, दूसरा തെസ്സലോനിക്കർക്ക് പത്രി 2 अध्याय उसका 13वीं आयत, दूसरा तेस्सलोनिक्य 2 अध्याय 13 आयत। यहाँ पर हमने ऐसा पढ़ते हैं, उसका आखिरी में इस प्रकार पढ़ते हैं, यदि तुम्हें चुन लिया कि आत्मा के द्वारा पवित्र बनकर और सत्य की प्रतीति करके उद्धार पाओ। यहाँ पर हमें चुनने का तीसरा जो उद्देश्य क्या है? हम पवित्र बनकर के रहना है। उस बात को मैं प्रभु यीशु मसीह का पवित्रता के साथ बताया है, फिर भी विशेष तौर पे यहाँ पर एक बात बताना चाहता हूँ कि हमें पवित्र होने के लिए चुना है, परमेश्वर के आत्मा के द्वारा पवित्र बनकर के होने के लिए चुना हुआ है। पहला कुरिन्थियों के पत्री में हम लोग पढ़ते, पहला कुरिन्थी उसका 13 अध्याय की 6 अध्याय के 19 पद में 1 കൊരിന്ത്യർ 6-ാം അധ്യായം 19-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്ന എന്താണ്? നിങ്ങൾ ശരീരം ദൈവത്തിന്റെ मंदिरമാണ്। यहाँ पर हमने पढ़ते हैं कि तुम्हारा शरीर परमेश्वर के मंदिर हो। प्रत्येक विश्वासी का जो शरीर परमेश्वर का मंदिर है, और परमेश्वर का मंदिर होने का कारण किस प्रकार वो मंदिर को रहना है? वो मंदिर पवित्र होकर के रहना है, पवित्र होकर के रहना है। जिस प्रकार हम लोग याजक के बारे में जो पढ़ते हैं, और उस याजक के उनका जो सेवकाई वो मंदिर के साथ में किस प्रकार होते हैं, मिलाव वाले तंबू का परमेश्वर के मंदिर के साथ कितना पवित्रता के साथ, कितना भव्यता के साथ, कितना आदर्श के साथ में वो जो रखा है, पवित्र मंदिर है। और उस मंदिर में और हम कोई अनुचित काम नहीं होना चाहिए, अनुचित रीति से कुछ कार्य नहीं करना। अनुचित रीति से करेगा तो क्या होगा? उसकी जान की खतरा होता है, ये बात को समझना है। और ദൈവാലയത്തോടുള്ള ബന്ധത്തിലുള്ള ശുശ്രൂഷ പുരോഹിതന്മാർ ചെയ്യുമ്പോൾ വളരെ വിശുദ്ധിയോടും വളരെ ഭയത്തോടും വളരെ ഭക്തിയോടും കൂടിയാണ് ചെയ്യുന്നത്. അങ്ങ് എന്തെങ്കിലും തെറ്റ് സംഭവിച്ചു പോയാൽ അവരുടെ ജീവിതം പോലും മരണപ്പെടുവാൻ സാധ്യതയുള്ള കാര്യമാണ് എന്ന് മനസ്സിലാക്കി എത്രയോ വളരെ ഒരു വിശുദ്ധമായിട്ടാണ് കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നത്.
അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ശരീരം ദൈവത്തിന്റെ മന്ദിരമാണെന്ന് നാം മനസ്സിലാക്കണം. വിശുദ്ധിക്ക് വേണ്ടി ദൈവം എന്നെയും നിങ്ങളെയും തെരഞ്ഞെടുത്തു എന്നുള്ളത് ദൈവത്തിന്റെ വചനത്തിൽ നാം കാണുവാനായിട്ട് കഴിയുന്നുണ്ട്. വിശുദ്ധിക്ക് വേണ്ടി ദൈവം നമ്മെ തെരഞ്ഞെടുത്തു എങ്കിൽ നാം എന്ത് ചെയ്യണം? നാം ആ വിശുദ്ധമായ ഒരു ജീവിതം നയിക്കുവാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. ആ മന്ദിരം, ദൈവത്തിന്റെ മന്ദിരം വിശുദ്ധമാണ്. ആ വിശുദ്ധി കാത്തു സൂക്ഷിക്കുവാൻ ദൈവം എന്നെയും നിങ്ങളെയും കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നു. इस प्रकार परमेश्वर के मंदिर, हमारा शरीर परमेश्वर का मंदिर है, ताकि हम पवित्रता को बनाए रखना, पवित्रता में अपने शरीर को रखना है। और इस बातों को, इतनी बातों को हमने आज मनन किया। मेरा समय यहाँ पर समाप्त हो गया कि मैं यहाँ बंद करना चाहता हूँ। और इधर में हम लोगों ने देखा कि पुरोहित होने के लिए, यानी कि याजक पद होने के लिए उनके लिए कुछ प्रक्रिया होना पड़ता है। उसका पहला प्रक्रिया में हम आया यह है कि चुन लिया उनको याजक के पद होने के लिए, पुरोहित का पद के लिए उनको चुन लिया। उसके विषय में हम लोगों ने जो मनन कर रहे थे और हमारा वो चुनने का उद्देश्य देखा। 3 उद्देश्य हमने देखा। इस प्रकार हमें चुना हुआ समझ करके उस उद्देश्य को अपने जीवन में लागू करके हम आगे बढ़े. യാചക പൗരോഹിത്വത്തിന് വേണ്ടി അല്ലെങ്കിൽ പുരോഹിതനാകുവാനായിട്ട് ദൈവം വെച്ചിരിക്കുന്ന ചില നടപടിക്രമങ്ങളെ കുറിച്ചാണ് നാം ചിന്തിക്കുന്നത്. ഒന്നാമത്തെ നടപടിക്രമം എന്ന് പറയുന്നത് അവനെ തെരഞ്ഞെടുത്തു. അഹരോനെ എന്ന പുത്രന്മാരെയും ഈ ശുശ്രൂഷയ്ക്കായി തെരഞ്ഞെടുത്തു. അതുപോലെ നമ്മയും ദൈവം തെരഞ്ഞെടുത്തു. ആ തെരഞ്ഞെടുപ്പിന്റെ പിന്നിൽ ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശമുണ്ട്. 3 ഉദ്ദേശങ്ങളാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. ഒന്നാമതായിട്ട് ദൈവത്തിന് ഫലം കൊടുക്കുവാനായിട്ട് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. രണ്ടാമതായിട്ട് അവന്റെ വിളിച്ചവന്റെ സദ്ഗുണങ്ങളെ ഘോഷിക്കുവാൻ, അവന്റെ ഗുണങ്ങളെ കുറിച്ച് നാം കണ്ടു. മൂന്നാമതായിട്ട് വിശുദ്ധിക്ക് വേണ്ടി ദൈവം നമ്മെ തെരഞ്ഞെടുത്തു. ആ ഒരു വിശുദ്ധമായ ജീവിതം നയിച്ചാൽ ഈ ഉദ്ദേശത്തോടുകൂടെ നമ്മെ തെരഞ്ഞെടുത്തതാണ് എന്നുള്ള ആ ചിന്തയോടുകൂടെ എനിക്കും നിങ്ങൾക്കും ജീവിക്കുവാൻ ദൈവം നമ്മെ സഹായിക്കട്ടെ. इस प्रकार हमारे जीवन को और पवित्रता के लिए और परमेश्वर ने हमें चुना समझ करके गंभीरता के साथ हमारा जीवन को बिताने के लिए प्रभु हमें सहायता करे। इस वचन के द्वारा प्रभु हमें आशीष करे।